अधिकाऱ्यांना सगळ्यांना या व्हिडिओच्या मार्फत एवढे सांगू इच्छितो की माझे उपोषण हे सदरील सर्वसामान्य जनतेसाठी असून तुम्ही त्याच्यासाठी न्याय द्या आणि ड्रग्ज माफियाच्या मूळ आरोपीवर गुन्हे दाखल करा। दाखल झालेली चार्जशीट कॅन्सल करा। ही संपूर्ण बोगस स्वरूपाची आहे आणि निलेश देशमुखनं जे उपविभागीय अधिकारी आहे यानं या बोगस चार्जशीट दाखल करण्यासाठी करोडो रुपये घेतलेले आहेत त्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी। म्हणून पुन्हा ड्रग्ज माफियाची जी चार्जशीट आहे ती पुन्हा व्यवस्थितरित्या पूर्ण सीबीआय STI व या ठिकाणच्या ज्या अंमली पदार्थ तस्करीच्या अंतर्गत त्याच्या पूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याची तपासणी करून तुळजापूरच्या ड्रग्ज माफियांना मोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। अजून त्यांना वरच्या म्हणजे शेवटच्या स्टेप पर्यंत त्यांना धडा शिकवा, नाहीतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पुन्हा ड्रग्ज माफिया तयार होतील। हे ड्रग्ज माफिया जिथल्या तिथं मुख्यमंत्री साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी संपवण्याचा प्रयत्न करावा, तरच महाराष्ट्रात चालत असलेले ड्रग्ज माफिया हे संपुष्टात येईल। पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, या जिल्हाधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित दिलेल्या अर्जानुसार मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर या ड्रग्ज माफियावर कारवाई करावी आणि मी दिलेल्या अर्जानुसार जर तुळजापूर शहरात जर या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री जे एसटी महामंडळाचे नूतनीकरण होत असलेल्या एसटी महामंडळाचं जर उद्घाटन जर करत असतील तर त्या ठिकाणी आत्मदहन करण्यात येईल। कारण सदरील बांधकाम झालेलं हे बेकायदेशीररित्या आहे आणि त्याला कुठल्याही परवानगी नाहीये। नगरपालिकेच्या बोगस आणि भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मार्फत त्याला परवानगी दिलेली आहे। सदरील होत असलेलं हे तुमचं एसटी महामंडळाचं उद्घाटन जर थांबविण्यात नाही आलं तर आत्मदहन करण्यात येईल। पुन्हा एक बार सांगतो, माझ्या सर्व दिलेल्या अर्जानुसार, तक्रारीनुसार कारवाई करावी हीच नम्र विनंती। जय शिवराय, जय शंभूराय, जय महाराष्ट्र, जय शिवराय। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सर्व महान थोर महापुरुषाला महान थोर पुरुषांना मानाचा मुजरा। जय शंभूराय, जय शिवराय। जरंगे पाटलांचा विजय असो। खाली उडी मारली एखाद्या तुमचे पोलीस प्रशासन लक्षात ठेवा, तुम्ही दादागिरी धमकी बस करा। आप ओरडतो म्हणजे काय, मला पालकमंत्र्याला भेटायचे बस। तुमचा अधिकारी काय मला तुला बघतो म्हणला, पालकमंत्री जाऊ दे, बघतो म्हणजे मला का खालास करतो का मारतो म्हणो। मग काय म्हणला तो का बंदूक लावलेला, थांब रे तुला येतो दाखवतो तुला काय असते ते। म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आलेत, पालकमंत्र्याचा निषेध आहे आधी। या ठिकाणी 6 महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही, आमरण उपोषण संपित नाही। या ठिकाणच्या ड्रग्ज माफियाला, निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा, येथील मंत्र्याचा सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायलेत। त्याचं निलंबन करा। हो का? नाही मी इथंच उभा टाकणार, तुम्ही मला नाही सांगायचं। मला जिथं जायचं तिथं जाईन, तुम्ही माझ्या मागे यायचं फक्त, नाहीतर थांबू नये तर मी तुम्हाला बोलवलं नाही। मला प्रोटेक्शनची काही गरज नाही, तुमच्या अधिकाऱ्याला गरज आहे, त्यांचा भ्रष्टाचार चाललेला काढालो म्हणून। कुठले तुमचे राठोड कोण उभा, एक मिनिट ऐका, तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि त्या निलेश देशमुखचा काय ड्रग्ज माफियाचं काही साठे लोट आहे का? 7 वाजल्यापासून हो मला 7 वाजल्यापासून भेटू देत नाहीत तुम्ही सगळे 5-7 जण। कुणाला चिठ्ठी दिली काय, लव्ह लेटर दिले का काय? त्यांनी जेव्हा सांगत तेव्हा मला सांगणार का? 7 महिन्यापासून लव्ह लेटर दिलोय प्रधान, हो का? बघा हे तुम्ही, हो का? 7 महिन्यापासून चार्ज आहेत, पालकमंत्र्याला देतोय मी। काय करायलेत पालकमंत्री? अमावस्या पौर्णिमाला येणार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार, यांचं साठलोट भ्रष्टाचाराची कामं करणार।
ठीक आहे पालकमंत्र्याची कामं, मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी. माझा आमरण उपोषणचा 4था दिवस आजचा, तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत नाहीयेत. डायरेक्टली जर मला धरण्याचं काम केलं ना आता अवघड होईल, लक्षात ठेवा. सांगालो मी. तुम्ही का बरं अडवलात? कशामुळे अडवलं सांगा मला. कशाची मीटिंग चालू आहे? भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहे का? अहो भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का? भ्रष्टाचाराच्या का? भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का? का बरं भेटा? सगळे उपोषण येऊन उठी द्या. हो साहेब, हात लावायचं नाही मला. पालकमंत्र्याला तुम्ही हात लावा. तुम्ही आहो का? आहो का? मी काय म्हणतो मला आहो का? हा शांतपणा म्हणजे हिरो